शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या घोषणांनी मुंबईतील आझाद मैदान आज दुमदुमून गेलं। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी मुंबईत धडक मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आझाद मैदान ते विधान भवन मोर्चा निघण्यापूर्वी या ठिकाणी सभा झाली। या सभेच्या निमित्तानं शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर सर्व शेतकऱ्यांची एकजूट दिसून आली। 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत असगावकर, आमदार सचिन आहिर यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला। यावेळी शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी 86,000 कोटींचा निधी खर्च करण्याऐवजी राज्य सरकारनं मराठवाड्याला पाणी द्यावं, विदर्भात उद्योगधंदे आणावेत असं आवाहन केलं। शेतकऱ्यांवर शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न करू नका असं सांगत आमदार पाटील यांनी कोणत्या तरी मोठ्या उद्योजकाचं सिमेंट आणि स्टील विक्री व्हावी यासाठी हा महामार्ग केला जातोय का असा सवाल उपस्थित केला। नागपूर रत्नागिरी महामार्ग तयार होत असताना नव्या महामार्गाची आवश्यकता नसल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी महामार्ग लादण्याचा प्रयत्न झाला तर मोजणी होऊ देणार नाही असा इशारा दिला। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून जी तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत त्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी प्रत्येकी 2,000 कोटी रुपये द्या अशी मागणी त्यांनी केली। सक्त विरोध आहे, मोजणी आम्ही होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे। आणि जे तीर्थक्षेत्र जोडायचं असं ते म्हणतात, आमची विनंती आहे सरकारला त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राला 2-3 हजार कोटी रुपये या ठिकाणी द्या। तिथं येणाऱ्या भक्ताला 1 रुपयामध्ये राहायची व्यवस्था करा, तिथं येणाऱ्या भक्ताला 1 रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करा। 500 रुपयेचा टोल भरून आमचा भक्त आशीर्वाद घ्यायला का पाठवत आहे तुम्ही? म्हणजे आज जो भक्त या राज्यातला तीर्थक्षेत्राला जाणार त्याला 500 रुपयेचा टोल भरावा लागेल आणि मग दर्शन त्याला मिळणार आहे। त्याच्याऐवजी तो तिथं जाईल आणि मोफतपणे राहील, मोफत जेवेल अशी व्यवस्था सरकारनं करावी अशी आमची आग्रहाची विनंती असणार आहे। आणि म्हणून गरज नसलेला रस्ता कृपा करून सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन महाराष्ट्राच्या माती मारू नये। दरम्यान शक्तीपीठ महामार्गात सुपीक जमीन जाणार असल्यामुळे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र तुमच्या स्वप्नांसाठी शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा का करताय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सांगतात। आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत। हा सगळा त्यांचा षडयंत्र आहे। इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला, हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनी सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याच्यात? मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्पभूधारक शेतकरी आहे। माझी 1 एकर जमीन आहे, ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। मला, माझ्या आईवडिलाला, सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही। एक जिद्द, एक जिद्द। गिरगाव येथून तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक 604 आहे। या शेतातून हा रस्ता जात आहे, म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंचभर बी सुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत। मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाच्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या।
एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आझाद मैदान दणाणून सोडलं. भविष्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावरील संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर, आमदार राजू नवघरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रोहित पाटील, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांच्यासह नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते.